पंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पूर्ण बीड शहर दुःखात आहे आणि आज बीड शहरामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा असा मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील अंतरवाली सारटीहून बीडकडे निघालेले आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, अत्यंत दुःखद घटना आहे, अजूनही आरोपींचा शोध लागत नाही, काय सांगाल? जाणून बुजून सरकार लावत नाही अशी शंका यायला लागली आता। कारण 20-20 दिवस तुम्हाला साधे आरोपी पकडायला लागत आहेत। कारण हे काय लय चिल्लर येतो, लय मोठाले नाही। तुम्ही फक्त काय आहे ते तुमचं सत्तेचं राजकारणाचं दुकान चालवायसाठी एक गोरगरिबाच्या लेकराची हत्या केली संतोष भाया देशमुखांची, आणि त्या हत्याऱ्याचं तुम्हाला शोध लागत नाही। याचा अर्थ असा वाटायला लागला की सरकारनेच त्याला पाठबळ देऊन लपून ठेवलं की काय असं वाटतं। कारण इतक्या दिवस लागत नाहीत। एका लेकीनं आज हाक दिली, सगळा जिल्हा बीड जिल्हा हळहळून गेलाय, लेकीच्या डोळ्यात पाणी आलंय। तर एकही माणसानं माझी विनंती की घरी थांबू नका, एक दिवस कामं बुडवा, पण लेकीनं आपल्याला हाक दिली की माझ्या बापाच्या न्यायासाठी या। तर सगळ्यांनी, नोकरदार वर्गासह सगळ्यांनी एक दिवसाचं काम सोडून या। माझी सगळ्यांना विनंती, आपल्याला न्याय द्यावा लागणार आहे। सरकार जाणून बुजून करतंय असं शंका आता त्याच्यात यायला लागली, पण आम्ही हटत नाही। कोणाचा पण बाप येऊ दे, देशमुख भायाचं मॅटर आम्ही दबूच देत नाहीत। सगळ्याला सडवल्याशिवाय सोडत नाहीत त्यांना आम्ही। आता बघू सरकार मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करतात का पूर्ण नाही केल्या तर मात्र न्याय आम्ही मग जनता हातात घे। सरकार किंवा गृहयंत्रणा योग्य दिशेने तपास करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंयच, नाहीच करत। आता इतके दिवस लागतात काय आरोपी पकडायला? इतके दिवस लागतात का? 20 दिवस, आणि ते बी इतक्या क्रूरपणे हत्या केली, ते आज बघूसुद्धा वाटत नाही आहे। इतकी भयंकर हत्या केली, त्या लोकांना तुम्ही सांभाळता। म्हणजे मुख्यमंत्री आल्यापासून दबदबा बसायला पाहिजे होता, तर उकरून वर आलेत सगळे। गुंडगिरीच्या टोळ्या जास्त सगळ्या झाल्या। ते परभणीचं मॅटर झालं आहे, तिकडं उरणचं झालं आहे, काल धाराशिवमध्ये झालं, राजगुरुनगरमध्ये मुलींचं झालं आहे, आपल्या अंबडमध्ये सुद्धा त्या भाग्यश्री घाडगेचं मॅटर झालं आहे। त्याच्या ती शेड तुम्हाला काय रॅकेट आहे ते उघडं पडा ना का? रात्री त्या ममता वागराळचं मॅटर झालं अंबडमध्येच। काय करायला लागलात तुम्ही कोणचं लक्ष द्यायला लागलात? सगळे आरोपी दणादणमध्ये टाकून कायमचे सोडवले पाहिजे। ते 3-3, 13-13, 14-14 वर्षाच्या मुलीला छेडायला लागलेत। आज संतोष भायाचं भयंकर मॅटर झालं आहे, तुम्ही त्यालासुद्धा न्याय देत नाहीत म्हणल्याच्यानंतर तपास आणि न्याय जनतेला हातात घ्यावा लागणार आहे। आणि राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, आज बीडचा झाला आहे, काल रेणापूरचा झाला आहे, राज्यभर जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चाची तयारी करा। आपण आपल्या तारखे ठरवा, कोणाची वाट बघू नका, आणि धडाधड मोर्चे काढायला सुरुवात करा। कारण सगळे शांततेत मोर्चे काढा, बीडचा सुद्धा शांततेत होणार आहे। मोर्चे काढायला सुरुवात करा, कारण आता आपल्याला हे लोन राज्यभर न्यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही। नसता सरकार हे दिखाऊपणा करायला, चौकशा आमकन तमकन, याला धरून आणलं त्याला धरून, काय चौकशा करतो आणि सोडणार नाही म्हणतात। आम्ही कोणाला सोडणार? धरलंच नाही, काय सोडणार नाही? चौकशी करणार माणूस धरणार, चौकशी कोणाची करतो? काय राज्य चालवत आहे? तुम्हाला हे मागात पडणार, मागात पडणार म्हणजे पडणार, तुम्ही हलक्यात घेऊ नका। धनंजय देशमुख, धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत वाल्मिक कराड, तेही फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत। पण कुठेतरी धनंजय मुंडे मंत्री आहेत, आणि मंत्री असताना कुठेतरी शोध घेण्यात अडसर येतोय का असं तुम्हाला वाटतंय का? मग मुख्यमंत्र्याला कळत नाही का? जर अडचण येत असेल तर बाजूला फेकायचे सगळे। शेवटी त्यांना राज्य चालवायचं आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना आपल्याला अडथळा येतोय, अडचण येत आहेत। अरे उतालाय, तुमच्या मागं भरपूर लोक आहेत मुख्यमंत्र्याच्या, काय 4-2 बाजूला फेकले म्हणून काय झालं? त्यांना कवटळून बसतात, 50 बाऱ्या त्यांनाच कवटळून बसतात। लोकांचे लेकरं मारायसाठी ठुले का तुम्ही? लोक कसं काय सापडत नाही? सापडत कसं काय नाही? चहा प्याता, एकामेकासंग बसतात, बैठका काय करता, म्हणजे लोकांना तुम्ही येड्यात काढाले का? हे थंड होत नाही मुख्यमंत्री साहेब, आता थंड होत नाही, आणि कवटाळायचं बंद करा। जातीवादी आमदार मंत्र्यांना कवटाळायचं बंद करा तुम्ही। हे तुम्हाला परवडणारं नाही, तुम्हाला परवडणारं नाही, समजून घ्या, तुम्हाला परवडणारं नाही। बार तेच सांगतोय, तुम्ही हे लोक जवळ नका करू, हे एक संपू द्या, तुम्हाला पश्चाताप येईल 100%। मुख्यमंत्री साहेब सांगतो, तुम्हाला पश्चाताप येईल, तुम्ही उगाच सांभाळा यांना असं तुम्हाला वाटेल। हो, एक दिवस हे उलटी टांग करणार आहेत तुमच्यावरच, त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल यांना उगाच जवळ केलं। ह्या बऱ्याचशा अशा 4-2 ज्या 5-6 घाणी आहेत ह्या काढल्या पाहिजेत राज्यातल्या। तुम्ही यांचा मुला ह्याचा अजिबात राखला नाही पाहिजे, यांना जिथल्या तिथंच नीट ठेसलं पाहिजे। नसता तुम्ही जर आता आमच्याशी डाव खेळलात, बेमानी केली, आमच्याशी धोका दिला मुख्यमंत्र्यांनी,
आमची तर अपेक्षा विश्वास आहे 100% त्यांच्यावरती न्याय देतील. पण मग मात्र तुम्ही नाही न्याय दिला तर आम्ही मागं लागणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत, अंजली दमानी आहेत, त्यांनी असं दावा केला आहे की जे 3 आरोपी फरार आहेत 7 पैकी, त्या तिघांचा मर्डर झालेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा सरकारने राजीनामा घेतला पाहिजे. ते आता ते झालं आहे का नाही मला नाही माहीत, काय झालं आहे काय नाही. आणि बाकीचे जे विषय आहेत राजीनामे लय मोठे बोलतात ना, त्यांच्या मताबरोबर आहेत ना आम्ही, त्याला काय. पण मला एक कळत नाही त्यापेक्षा मुख्यमंत्री काय करतात, मुख्यमंत्री करतात काय त्यांना कळत नाही. राज्यात टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात तुकारांच्या, छेडछाडीच्या, हे बंद नाही करता येत. कशाला संभलिता तुम्ही? हे असे लोक संभलेल्यामुळं गुंडगिरीला तुम्हीच पाठबळ देता, आरोपी मोकाट फिरायला तुम्हीच साथ देता आणि तुम्हीच या लोकांना सांभाळतात असा संदेश राज्यात जायला लागला आहे. तो जर थांबवायचा असेल तर तातडीनं एका फोनमध्ये सगळे अटक होते. टोटल 20 दिवस लागत नाहीत. हे तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराशी जीवनाशी खेळायला लागलात, आमच्या भावनेशी खेळायला लागलात, आमच्या हत्याबरोबर तुम्ही राजकारण करायला लागलात. एका लेकीचं कुटुंब उघड्यावर पडले, मायबापाच्या डोळ्यात पाणी, त्यांच्या देशमुखांच्या, त्यांच्या भावाचे आहे, मुलाचे आहे, मुलीच्या पण डोळ्यात पाणी. तुम्हाला त्याची जर किंमत करता येत नसेल तर तुमची आजच तुम्ही नाकाम आहेत. तुम्ही एका लेकीला जर न्याय देऊ शकणार नसलात त्यांना पकडणार, तुमचं हिंट आहेत ते आणि तुम्हाला आरोपी सापडाना. ही कोणची पद्धती? इतके येडी जनता नाही, भोग भोगावे लागतील. हा मोर्चा जनतेच्या वती नाही, शांततेत आहे आणि सगळे पक्षातले लोक याच्यात सहभागी होणार आहेत, व्हावं सुद्धा, सत्ताधाऱ्याने सुद्धा. याचं बात कोणी राजकारण करायचं नाही, संतोष भायासाठी सगळ्यांनी रस्त्यावर यावं. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि जरांगे पाटील आता बीडकडे निघालेले आहेत, मोर्चामध्ये सहभागी होतील. परंतु संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्यांना, त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी सत्ताधारी, विरोधक आणि जनतेने आजच्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे असं त्यांचं आवाहन आहे. कॅमेरामॅन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.